विवेक आणि श्रद्धाच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते आणि आज ते दोघे त्यांच्या हनीमूनसाठी हॉटेलमध्ये चालले होते. विवेक, हॉटेल आणखी किती लांब आहे? जास्त नाही, इथून फक्त 56 किलोमीटर लांब आहे. आय होप की आपण वेळेवर पोहोचू. हवामान खूप खराब आहे, पाऊस सुरू व्हायला नको. श्रद्धा असं म्हणाली आणि जोरात वीज चमकली आणि पाऊस सुरू झाला. काहीतरी वेगळं बोलायचं ना, तेही खरं झालं असतं. हे बघ ना, तू आत्ताच बोलली होतीस की पाऊस यायला नको. असं काही नाही, हवामान तर आधीपासूनच पावसाळी होतं. कोणीही अंदाज लावू शकत होतं की पाऊस पडणार आहे. दोघे हसत खेळत आरामात त्या हॉटेलकडे चालले होते जिथे विवेकने त्यांचं बुकिंग केलं होतं. पण पाऊस खूप जोरात पडत होता आणि अचानक पेट्रोल पण संपत आलेलं दिसत होतं. ओ माय गॉड, हे पेट्रोल एवढं लवकर कसं संपत आलं? तू निघताना चेक केलं नव्हतंस का? हो, मी केलं होतं यार, पण आता हे टँक अचानक संपतंय. विवेकला हे पाहून खूप आश्चर्य वाटत होतं की जर त्याने पेट्रोल फुल भरलं होतं, मग टँक अचानक संपत कसा आला. फक्त 5 मिनिटे आणखी पुढे गेल्यावर त्यांची गाडी थांबली. काय झालं? पेट्रोल संपलं. आता आपण हॉटेलला कसे जाणार? अरे ते बघ, समोरच एक हॉटेल दिसतंय. श्रद्धाने त्या गेटकडे खूण केली. ते थोड्याशा अंतरावर होतं. हॉटेल मिलांज. त्याचं नाव वाचताच विवेकच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. हो ना, बघ ना, किती छान हॉटेल आहे. आज रात्री इथेच थांबू, सकाळी इथून चेकआउट करू. विवेक कोणास ठाऊक का पण हॉटेलमध्ये जायला घाबरत होता. पण श्रद्धा पुढे त्याचं काय चालणार होतं. आणि नाहीतरी त्याच्याकडे तिथे थांबण्याशिवाय दुसरा ऑप्शन नव्हता. दोघेही कारमधून खाली उतरले आणि पावसापासून वाचत हॉटेलमध्ये पोहोचले. रिसेप्शनवरून त्यांना रूम नंबर 108 ची चावी मिळाली. काय दुसरी रूम नाहीये? ही 108च का देत आहे? अरे काय झालं तुला? रूम नंबर 108 आहे, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? ते मी बोलता बोलता विवेक थांबला आणि मग श्रद्धाने रिसेप्शनवरून चावी घेतली. दोघे रूम नंबर 108 मध्ये पोहोचले. वाव, रूम तर खूप छान आहे. बस आता काहीतरी खायला ऑर्डर करते, खूप जोरात भूक लागलीये. असं म्हणत श्रद्धाने रिसिव्हर उचलला आणि रूम सर्व्हिसला ऑर्डर दिली. हॅलो रूम सर्व्हिस, मी रूम नंबर 108 मधून बोलते. तुमच्याकडे कॉन्टिनेंटल फूड मध्ये काय काय आहे? त्यांनी श्रद्धाला मेनू सांगितला आणि श्रद्धाने ऑर्डर दिली. मग दोघे बसून गप्पा मारू लागले. काही वेळाने डोर बेल वाजली आणि श्रद्धाने उठून दार उघडलं. रूम सर्व्हिस बॉयने विवेकला पाहिल्याबरोबर त्याचा चेहरा पांढरा पडला. सर, तुम्ही बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला माहिती नाही की त्या रात्रीनंतर माझ्यासोबत काय काय होत आहे. हे ऐकून विवेक चकित झाला आणि श्रद्धा पण बघतच राहिली. हे तू काय बोलतोयस? म्हणत तिने विवेकला विचारलं. हा काय बोलतोय? तू आधी पण इथे येऊन गेलायस का? नाही, मी तर पहिल्यांदाच येत आहे. हे यू, तुला काहीतरी चुकीचा समज झालाय. नाही सर, माझा अजिबात गैरसमज झालेला नाहीये. मी तुम्हाला ओळखला आहे. विवेकने त्याचं बोलणं मध्येच थांबवून त्याला ओरडत म्हणाला. तू जेवण दे आणि जा इकडनं, नाहीतर मी मॅनेजरला बोलवेन. तुला चांगली अद्दल घडवतो आता. हे ऐकून तो घाबरला आणि त्याच्याजवळ जेवणाची ट्रॉली सोडून निघून गेला. श्रद्धाला ही गोष्ट खूप खटकली, पण तरीही तिने विवेकला कोणताच प्रश्न विचारला नाही आणि दोघांनी सोबत बसून जेवण केलं. सर्व्हिस बॉय तेथून निघून कॉरिडॉर मधून जात होता. तेव्हाच त्याला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकू आला. शेवटी तो दिवस आलाच, मी ज्याची वाट पाहत होते. हे ऐकून तो घाबरला आणि त्याने वळून मागे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. आता हा इथे आलेला आहे. आता तू मला घाबरणं बंद कर. तू जिवंत राहून माझा काहीच फायदा नाही. तू त्याला इथे घेऊन आला नाहीस तर मीच त्याला इथे यायला भाग पाडलं. आता तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. असं बोलून ती त्याच्या समोर आली. ही मुलगी खूप भयानक दिसत होती. तिचे डोळे पिवळे धम्मक होते
आणि चेहरा निळा पडला होता. आ! तो ओरडला, पण पुढच्याच क्षणी त्या मुलीने त्याचा गळा धरला आणि त्याला जमिनीवरून उचललं. त्याचे पाय हवेत तडफडत होते आणि श्वास थांबू लागला होता. तेव्हाच एका झटक्यात त्या मुलीने त्याची मान वळवली आणि शरीरापासून वेगळी केली. मी येत आहे विवेक, आता तुझी पाळी. जेवण खूप छान होतं, मी जरा वॉशरूम मध्ये जाऊन येते. बोलून श्रद्धा उठली आणि वॉशरूम मध्ये गेली. विवेक मोबाईल काढून त्या हॉटेलमध्ये कॉल करू लागला जिथे त्याने बुकिंग केलं होतं. इथे तर आता नेटवर्क पण नाहीये. अरे माझ्यासोबत काय काय घडतंय आज. काय झालं विवेक, एवढा काळजीत का दिसतोयस? हे ऐकून विवेकने श्रद्धाकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहतच राहिला. तिने रेड कलर क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स घातले होते. श्रद्धा त्याच्याकडे बघत हसत होती. वाह, तू तर एकदमच वेगळी दिसतेस ग. हे ऐकून ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. विवेक, तू कोणाशी बोलतोयस? कोणाचा फोन आलाय का? श्रद्धाचा आवाज वॉशरूम मधून येत होता. हे ऐकून विवेक बघतच राहिला. जर श्रद्धा आतमध्ये आहे, मग ही कोण आहे? असं म्हणत तो एकदम तिच्यापासून लांब झाला. ती मुलगी श्रद्धा नाही, तीच मुलगी होती जिने काही वेळापूर्वी वेटरला मारलं होतं. तिचं भयानक रूप पाहून विवेक घाबरला आणि ओरडला. त्याची किंकाळी ऐकून श्रद्धा वॉशरूम मधून बाहेर आली. तिला पाहून ती सुद्धा घाबरली. सर, मी तुमची खूप आतुरतेने वाट पाहत होते. आज तो दिवस आलाच, म्हणत तिने विवेकचा हात धरला आणि एक झटका देऊन तोडून टाकला. मग तिने त्याची मान धरली आणि त्याला हवेत उचललं. कोण आहेस तू? तिने ट्रॉलीवर ठेवलेला काटा घेतला आणि विवेकच्या गळ्यावर खचाखच मारत राहिली. वाचवा, वाचवा! त्याच्या गळ्यातून रक्त येऊ लागलं आणि तो वेदनेने ओरडू लागला. मी कोण आहे आणि तुला का मारत आहे? हिला सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला संपवून टाकेल. सांगतो, सांगतो. सोड मला नेहा. ही काय बोलते विवेक? कोण आहे ही? ही माझी सेक्रेटरी होती नेहा. मागच्या वर्षी मी हिच्या सोबत बिझनेस साठी दिल्लीला आलो होतो. आम्ही एक रात्र इथे थांबलो होतो, पण माझ्याकडून एक चूक झाली. कोणती चूक? इथे दारू अलाउड नाहीये. मी रूम सर्व्हिसला पैसे देऊन त्याच्याकडून दारू मागवली आहे आणि रात्रीच्या वेळी नशेमध्ये असताना मी. तू किती नीच माणूस आहेस विवेक, आज मला कळतंय. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा ही माझ्या बेडवर बसून रडत होती. हिने मला सांगितलं रात्री काय काय झालं. मी हिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि हेही सांगितलं की तुला हवे तेवढे पैसे घे, पण ही गोष्ट इथेच थांबव. पण हिने माझं काही ऐकून घेतलं नाही. उलट हे मला बोलवू लागली की हिच्याशी लग्न करावं लागेल. ही माझ्या समोरच पोलिसांना फोन करत होती. तेव्हाच नेहाच्या आत्म्याने ट्रॉलीवरचा चाकू उचलला आणि मग त्याच्या गळ्यावर ठेवून बोलली, पुढे सांग. ही माझ्या समोर पोलिसांना फोन करत होती. हिच्याकडून मोबाईल हिसकावण्याच्या धडपडीमध्ये हिचे डोके टेबलवर आपटले आणि हिच्या डोक्याला जखम झाली. ही बेशुद्ध पडली होती. रक्त वेगाने वाहत होतं. मी विचार केला की हिला वाचवलं तर शुद्धीवर आली तर मला पोलिसांच्या ताब्यात देईल, म्हणून मी हिला मारून टाकलं आणि मग रूम सर्व्हिस बॉयला आणखी पैसे देऊन हिच्या प्रेताची विल्हेवाट लावली. मला स्वतःची लाज वाटते की मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं आणि लग्न केलं. ऐकलं तू? आता तुझी पण वेळ आलीये. म्हणत तिने हातात धरलेला चाकू एकदा नाही अनेकदा खचाखच विवेकच्या पोटात खुपसला. मग शेवटी तोच चाकू त्याच्या गळ्यावर फिरवून त्याला संपवून टाकलं. मेलेली व्यक्ती श्रद्धाचा पती होता, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर त्याला गमावल्याचं दुःख नव्हतं. नेहाच्या आत्म्याने श्रद्धाकडे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, नेहा, मी तुझ्या मृत्यूचे सत्य सर्वांसमोर आणेन, जेणेकरून जे तुझ्यासोबत झाले ते आणखी कोणासोबत होऊ नये. आता असं होणारही नाही. यापुढे कोणत्याही मुलाने
कोणत्याही मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा विचार जरी केला तरी तिची इच्छा पूर्ण करायला मी परत येईन.